वगैरे जेवून वगैरे आता आम्ही निघालो. तर जो एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये निघालो. तर आता बघा आमची सगळी मंडळी निघाले. मी तुम्हाला आश्रमात गेल्यानंतर दाखवतो कसा आश्रम असेल तसा. आजच्या दिवसापुरतं फक्त आम्ही आश्रमच फिरणार आहोत. तर चला भेटूया आपण आश्रमात. तर आता आम्ही पोचलो तर वृंदावनमधील बालाजी देवस्थान इथे बघा किती सुंदर आहे. असा देखावा काय त्याची कलाकृती नक्षीकाम बघा त्याच्यावर किती भारी झालं आहे. तुम्हाला दाखवते आतमध्ये. तर आता आम्ही पोचलो बालाजी देवस्थान इथे बघा किती सुंदर. आणि आमची पब्लिक वगैरे बघा तुम्ही मस्त मजेत चालू सगळी जणांची. लेडीजची मॅचिंग वगैरे किती भारी वाटते आतमध्ये. आता आम्ही आतमध्ये एंटर करू. थोडंसं आम्हाला आमचा पराग थली बघा कसा आमची व्हिडिओग्राफी करते मस्तपैकी. तर जातो आम्ही आतमध्ये. तर आता आम्ही चाललो आतमध्ये. तर आता आम्ही चाललो आतमध्ये मस्तपैकी. बघा हे बघा हनुमंताचं मंदिर किती सुंदर त्याच प्रकारे बघा किती भारी वाटते बघायला. आतमध्ये एकदम छानपैकी असं सजवलं आहे. कसलं वाटते बघा. थोडासा मंदिराचा आय थिंक काम चालू आहे त्या कारणाने धूळ दिसेल. आता बघा तुम्ही किती सुंदर वाटते. किती हनुमंताची एक अप्रतिम मूर्ती बघायला मिळते आपल्याला. सुंदर प्रकारे बघा हनुमंताच्या मूर्तीच आपल्याला लावलेलं दिसेल इथं बघा. थोडं मंदिरभर लावलं आहे. थोडासा काम चालू आहे मंदिराचा. बघा हा झुंबर किती सुंदर वाटते बघायला अप्रतिम असा. आता चाललो आम्ही बाहेर. बघा काय दिलं आहे. भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की बघा म्हणजे काय पण ना काय फोटो बिटो काढून चालली मस्तपैकी फेकली त्यांना. हे बघा आमच्या अण्णा हाय करतात. राधे राधे. तर बघा काय चाललंय. बायकांचा फोटोशूट मॅचिंग केला ना आता तर काय ऐकत नाही. ही बघा सगळ्यांच्या वेगळी आमची काकू. कसं वाटतं फिरायला. चालत जावं लागतंय तर काही फिरायला मजा वाटते का नाही. लय भारी मंदिर आहे. एक नंबर मंदिर आहे ना. परिसर कसा इकडचा. क्लास फक्त ट्रॅफिक जाम आहे बघा. नुसती ट्रॅफिक आणि पक्का आवाज हॉर्नचा. म्हणजे बिनकामी नुसतं हॉर्न वाजवतात. आणि मगाशी 2 तास ट्रॅफिकमध्ये फक्त 5 मिनिटाचं अंतर होतं आणि 2 तास ट्रॅफिकमध्ये. बघा आपली दुसरी ब्लॉगर साक्षी शिवकर. हा बघा आता आम्ही दुसऱ्या मंदिरात आलो. आता बघा आपण किती सुंदर असेल. सगळ्यांना चप्पल वगैरे बाहेरला काढायला सांगतात. आता आम्ही करू आतमध्ये इंटर मध्ये चाललो आता. बघा पूर्ण असा अंधार असा आहे मंदिरात. हा बघा किती भारी वाटतं. सुंदर श्रीराम जय श्रीरामचा नाम घोष करून आता मंदिरात चाललो. बघा सुंदर असा सुंदर वाटते बघायला. किती छान मूर्ती आणि असा इस्कॉन टेम्पल आहे ना तसा आहे बघा. जरा किती सुंदर बघा. जय हनुमंताची मूर्ती किती सुंदर असं तिथं शिवलिंग दिलेलं आहे आपल्या शंकराम महाराजांची. मंदिराच्या बाहेर निघालो आणि आता दुसरा कुठेतरी जाणार आम्ही. बघू तुम्हाला दाखवू आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा तुम्ही. नुसतं पॅगीवर स्माईल बघा चेहऱ्यावरती. आपला फोटोग्राफर पॅगी सगळीजण आली. फोटोग्राफी चालू आहे सगळ्यांची नुसती. तर आता आम्ही पोचलो राजाचा महल. येऊ बघा राजाचा महल आहे कुठला तरी. या गोमाता जय. ही गोमाता बघा. आताच्या कालामध्ये मांस खातात जास्त लोक. कृष्णाच्या या गोमाता सगळ्या मानल्या जातात. बघा आता आपली सगळी पब्लिक हळूहळू येते. यो राजाचा महल आहे. आतमध्ये जाऊन दाखवू तुम्हाला. कृष्ण भगवान की जय. रानी की जय. संत तुकाराम महाराज की जय. ये बोलते हैं गौशाला देखेंगे. यहाँ गौ माता रहती हैं. आज भी मथुरा वृंदावन रोड का ऊपर में हजारों गौशाला है और हजारों गाय रहती हैं. ये जगह का नाम जयपुर मंदिर बोलते हैं. राजेंद्र सिंह जी के द्वारा ये मंदिर बना. जो लास्ट में राजा हुए उनके द्वारा ये मंदिर बनाए. बहुत अच्छा दर्शन है आप लोग करेंगे. लेकिन 3 बात का ध्यान रखना है. पहला जय बोलना है. बोल सकते हैं जय. दूसरा राधे राधे बोलना है. राधे राधे राधे. तीसरा यहाँ पर थोड़ा हंसना पड़ेगा. हंसने से मन का अहंकार दूर होता है और प्रभु की भक्ति बढ़ती है. जैसे हम लोग मीठा खाते हैं तो हमारा मुख कैसा होता है.
ऐसे ही ठाकुर जी का नाम लेने से हमारा मन भी पवित्र हो जाता है। ये घूमने की जगह नहीं है, दर्शन का जगह नहीं है, शॉपिंग का जगह नहीं है। वृंदावन जितना आनंद से दर्शन करेंगे उतना ही आपको लाभ मिलेगा। पूरा ब्रजमंडल गौलोक धाम बोलते हैं। भगवान कृष्ण यहाँ गौ सेवा करते थे। वृंदावन में पिंडदान नहीं होता है, श्राद्ध दान नहीं होता है, अन्नदान गौदान। वृंदावन को हजारों मंदिर है, दर्शन आप सब जगह करें नहीं कर पाएंगे, लेकिन भगवान का मुख्य दर्शन करेंगे। सुबह में आप लोग जाएंगे और पुराना मंदिर देखेंगे। एक जगह भगवान को नैवेद्य होगा, भोग लगता है, बाकी सभी मंदिर हाथ जोड़ करके दर्शन करते हैं। बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। थोड़ा हाथ ऊंचा करेंगे, ताली बजाओ, हंसो। आता कांडा पलटून आम्ही बघा शेतावशी चालू आता शेतावशी चालू. मित्रांनो यो आहे तो महाल म्हणजे जयपूर मंदिर म्हणून ओळखला जातो. प्रसिद्ध मंदिर आहे वृंदावन मधील. हे बघा इथं परत क्रिकेट खेळतात. मस्त आम्हाला वाटते, असं वाटते खेळावं क्रिकेट. बघा किती सुंदर आहे. आता चालून आम्ही आतमध्ये तुम्हाला दाखवू कसं आहे. त्यांनी सांगितलं की 3 गोष्टीचं पालन करा, हसा, राधे राधे बोला आणि जय बोला. ते आपण पालन करू. किती सुंदर म्हणजे कलाकृती नक्षीकाम केलेलं आहे या महालवरती. बघा आतमधून पण किती सुंदर वाटते बघायला. चला आता आपण जातो आतमध्ये. पोचलो राजाच्या जयपूर महालामध्ये. जयपूर मंदिर आता तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो. असं करता मागून घेतो की त्याला मग ही द्यायला लागेल, हां लस्सी फ्रुटी द्यावायला लागेल जर कोणता चष्मा काय मोबाईल घेतला तर. तर आता आम्ही चाललो आतमध्ये. आणि बघा किती सुंदर असा मंदिर, फुग्यांनी सजावट केलेली आहे त्या मंदिरामध्ये. तुम्हाला थंड थंड वाटेल. हां थंड वातावरण असं आहे इथं, शांतता. बघा किती राधाकृष्णाचं सुंदर मंदिर वृंदावनमध्ये इथे केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी पहिला जाऊन. हे बघा किती सुंदर असं केलेलं आहे. राधाकृष्णाचं मंदिर अप्रतिम असं सजवलं गेलं आहे. सगळी माणसं आपली मंदिरामध्ये दर्शन घेतात. मी सुद्धा दर्शन घेऊन झालं आहे. फोटोग्राफी चालू आहे इथे. अलाउड असल्या कारणामुळे फोटोग्राफी करतात. किती सुंदर आहे बघा मंदिर. झूम करतो. हे बघा किती सुंदर केलं आहे. सगळी राधे 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 राधेचं नामघोष आता इथे केला जातोय. जय. गोविंदामध्ये फुगडी खेळली जाते. त्याच प्रकारची आता फुगडी आपल्या या मंदिरामध्ये जयपूर मंदिरामध्ये खेळली जाते. माझ्या 2 बहिणी या बघा. आता आम्ही चाललो दुसरीकडं. बघू आता काय काय फिरवताना आम्हाला गाईड आमचे कुठं फिरवताना. बघा सगळे चालीन. अंधार पडत चाललाय. व्हिडिओ क्वालिटी जराशी खराब होईल. बघूया जेवढा दाखवता येईल तेवढा आपण दाखवू. पॅगी मला समजलं तुझी चप्पल पलवलेली नाही, लपून ठेवलेली. बघू व्हिडिओ काढली बोलतं. कसली बुटात? पुमाची बाबा. त्याची बघूनच माझी चप्पल लपवलेली. मग बघू व्हिडिओ काढली बोलू. दाखवते बघ काही त्या दाराला लपून ठेवलेली. दाखवते. वाटतं नाही ते गेलं तिथे. बघा या चप्पल कुठे लपून ठेवलेली बघा याची. आतमध्ये. आणि हे बघ मी इकडे सगळीकडे बघतोय, कोण बघतोय बघा. तोंड बघा कसं झालं. 1200 कमी केलं. आम्ही चाललोय काच मंदिर मध्ये. काच मंदिर बघायला. आणि काच मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही जाऊ रूमवरती. आणि मग रूमवरती गेल्यानंतर तुम्हाला जेवण वगैरे सगळं कसं बनवतात, आमची काय सोय आहे ते सगळं दाखवू तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये. ते नाही दाखवायचं, म्हणजे सोय काय आहे ती दाखवू तुम्हाला. जेवायला काय वगैरे दाखवू. चला जाऊया आता काच मंदिरला. मी आलोय काच मंदिर. तुम्हाला मगाशी दाखवलं होतं रोडमध्ये जाताना मी. तोच मंदिर यो म्हणजे सिक्वेन्सनुसार आम्हाला नेतात गाडीत. आम्हाला तिथं बाजार बिजार लावले बघा. घेऊन जाऊ शकता. 15 ऑगस्टच्या गोळ्या बघा. काच मंदिरमध्ये आपलं स्वागत करतात. स्वागत अभिनंदन काहीतरी. जो पर्वत उचलला होता हातावरती त्याचं किती सुंदर कलाकृती अप्रतिम असं देखणं बनवून ठेवले बघा. किती सुंदर वाटते बघायला. मंदिर पण बघा तुम्ही किती भारी वाटते. जरा हे बॅग बी घाई इथं खर्च करायला तुम्हाला.
या एकदा इथं भेट द्या तुम्ही, किती सुंदर वाटते बघा. या मंदिरात जाण्यासाठी एंट्री लागते. त्या एंट्रीसाठी 5 रुपयाचं तिकीट घ्यायला होतं. हा बघा तिकीट आहे, तिकीट दाखवतो तुम्हाला. आता इथून दर्शन आहे, गुफा जमा करायचा. हे बघा किती सुंदर गुफा, 5 रुपये दर्शन. हे बघा अप्रतिम कलाकृती. आणि ही मम्मी वगैरे आमची चालले जातात, आम्ही चाललो. किती सुंदर बघा, भारी वाटते बघायला. हे बघा काय श्रीकृष्ण जन्म इथं दाखवला गेलाय, किती सुंदर आहे. त्यानंतर बघा तुम्ही किती सुंदर असं भक्त श्रावण कुमार असं त्याचं कलाकृती दाखवलं गेलंय. बघा इकडे सुद्धा आहे. पुढे दाखवलंय वासुदेवची यमुना श्रीकृष्ण गोकुळेले जाते होय. हे बघा जे नदीमध्ये घेऊन जातात ना कृष्णाला, तो हा कलाकृती केला दाखवतोय आपल्याला. किती सुंदर असं आकृती निर्माण केली, अप्रतिम वाटते एकदम. तुम्ही एकदा या भेट द्या या ब्लॉगला. शिवाजी द्वारा बालकृष्ण दर्शन बघून घ्या तुम्ही. श्री शंकर महाराज यांचं बालकृष्ण दर्शन. त्यानंतर बघा किती सुंदर गुफा आहे. बकासूरचा वध केला होता बघा कसा. बकासूरचा वध केला होता श्रीकृष्णाने, तो कलाकृती दाखवली आपल्याला इथे. किती सुंदर वाटते. हा गुफा आहे अप्रतिम. आमची सगळी मंडळी येते इकडून, हे बघा आमची सगळी मंडळी येते. आता पुढे तुम्हाला दाखवतो कालिया नागाचा वध केला होता श्रीकृष्णाने, त्याची कलाकृती. हे बघा कालिया नागाची कलाकृती तिथं मारला होता. किती सुंदर बनवलं आहे, अप्रतिम अशा. आणि हे बघा श्रीकृष्ण आणि किती सुंदर वाटते. यशोदा माय्यक विश्वरूप दर्शन बघा किती सुंदर आहे हे सुद्धा. हा बघा किती सुंदर. गोमाता कामधेनू दूध पान लीला, किती सुंदर आहे. अप्रतिम कलाकृती केलाय. हे बघा किती सुंदर. माखन चोर लीला, श्रीकृष्ण आपला दही चोरत होता तो, त्याची कलाकृती दाखवलेली आहे इथे. माखन चोर बघा, माखन चोर चीर हिरण लीला, किती सुंदर दाखवले, किती सुंदर अप्रतिम देखावा इथे. हे बघा लहानसा मुलगा, किती सुंदर बघा बोलते. मीराबाई का दर्शन आहे बघा, मीराबाईचं दर्शन. किती सुंदर कलाकृती आहे याच्यात. रासलीला बघा किती सुंदर रासलीला दाखवले गेले इथं. तुम्ही या एकदा भेट द्या, किती सुंदर वाटते बघायला अप्रतिम. या गुफेमध्ये सगळी प्रकृती दाखवली गेले. द्रौपदी चिरहरण हे बघा किती सुंदर. वस्त्रहरण द्रौपदीचं केलं जातं, ते सगळे दाखवले गेले. श्रीकृष्ण सुदामा मिलन, कृष्ण आणि सुदामा ज्याचा गवळणीमध्ये उल्लेख केला जातो, कृष्ण आणि सुदामा. श्री राधाकृष्ण युगळ पागल स्वरूप बघा किती सुंदर वाटते बघायला. आपण इंटर करतोय काच मंदिर, किती सुंदर बघा. काच मंदिर आहे बघा तुम्ही मित्रांनो. काय त्याच्या पूर्ण मंदिरावरती काचच लावल्या आहेत आणि किती सुंदर असे नक्षीकाम केलं आहे त्या मंदिरावरती. आपण पूर्ण मंदिरात इथं प्रवचन चालू आहे.
आम्ही आता इथं खूप मंदिरातून आम्ही चाललो बाहेर. ही बघा साक्षी शुगर आपली ब्लॉगर, आम्ही दोघं पण या ब्लॉगर आहोत. आता बघा तर मंदिराच्या बाहेर आता जाऊ आम्ही डायरेक्ट रूमवरती मस्तपैकी. आता आम्ही झाला आमचं सगळं मंदिर बिंदिर बघून, तर आता आम्ही चाललो डायरेक्ट आमची रूमवरती. त्यामध्ये कसं वाटलं मंदिर? G&G पॅलेसवरती आम्ही चाललो आता. मग तुला मंदिर कसं वाटलं? का एकदम छान, एकदम छान. जाम मजा केली त्याच्यात. लय भारी. कसा नाचायला वाटला? एकदम असा राधे राधे. राधे राधे. चला आता तुम्हाला आता जाऊन आमच्या रूमवरची मजा दाखवतो. आता आम्ही पोचलोय आमच्या रूमवरती. G&G पॅलेस, GG पॅलेसवरती. बघा नाव. तो जोक सांग. जोक सांगलं तर तुम्ही आता हसू नको. हे बघा GG पॅलेस, फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आमचा. ही बघा आपली मंडळी पोचली आणि झोपली पण. बघूया आपल्याला जेवणाची सोय इथं चालू आहे. चपात्या वगैरे बनवतात. आपल्या नाही. इकडं आपली भाजी कटिंग चालू आहे. डाळ आहे, चवळीची भाजी आहे. मग आजची मेनू काय आपल्याला? आता डाळ आहे, चवळीची भाजी आहे आणि भात आहे. डाळ चवळीची भाजी आणि बघा दाखवू तुम्हाला झाल्यावर आम्ही मस्तपैकी. आम्ही तोपर्यंत सध्या जातो आराम करायला. इथे आता ते काका काकींची ॲनिव्हर्सरी आहे ती आता सेलिब्रेट करतायत. तर तुम्हाला दाखवतो सेलिब्रेशन झालं. आता बघा सगळी तयारी चालू आहे सेलिब्रेशनची. केक वगैरे आणलाय. या पोरांचा खेळ चालू आहे मस्त बाटलीवाला. हे बघा या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे. बघा केक किती सुंदर आहे आपला रसमलाईचा फ्लेवर. काका काकींची 3वी ॲनिव्हर्सरी आणि हो केक बघा. केक दिसत नाही का? केक बसली आता बघा सगळी जण जमली आपली. तू मनात नाही दाखलीस. यो बघा काय बोलतोस बोल. मग घे मना सांगता नुसते व्हिडिओ घे. हे बघा वाघ बिजवाला बसले. केलंशी डायरेक्ट मथुराला वृंदावनला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला तर नाही. दोन शब्द. मंडळी थांबा थांबा थांबा. नाव घ्या, आवाज कमी. केल्यावरच्या वृंदावन पसरला लसूण. बघा काय सभासद बसली सगळी जण. आता एकदाचा घाव टाकतीन केकावर. सर्वांचा मान राखू. अण्णा नावूच येईन नाही. अण्णा परला विचारान. अण्णाला नावच नाही. पेट राधे राधे.
बघा लग्न लावताना मंगलाष्टका घेतली. मंगलम शुभमंगलम. ब्लॉग इथं संपवतो. आम्ही केलेली मजा तुम्ही या ब्लॉगमध्ये बघित असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. बाय.